महाराज रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आराम आहे तुम्ही? ठीक आहे ठीक आहे. महाराज तुम्हाला एक प्रश्न करायचा होता. आता तुम्ही प्रवचन करताय, कीर्तन करताय, सद्गुरूच्या सानिध्यामध्ये बरेच वर्ष तुम्ही काढलाय. पोथी चालू आहे महालिंगरायाच्या मंदिरामध्ये. पूर्वीचा तुमचा जीवन प्रवास आणि आत्ताचा कसा वाटतोय मला जर तुम्हाला विचारायचं आहे. बरं काय, खरं तर मी काय प्रवचनकार किंवा कीर्तनकार वगैरे काही नाही आहे. बरं. एक सामान्य साधक आहे. बरं. अध्यात्माची आवड असणारा एक सामान्य पाईक आहे. ठीक आहे ठीक आहे, बरोबर आहे सोडा. एक माझं मी भाग्य समजतोय बरं की पूर्वी विठ्ठल मंदिरमध्ये पुराण वाचनाची संधी मिळाली आणि बरं. पुन्हा आता आमच्या महालिंगराय मंदिरात बरं. मला पुराण वाचनाची संधी मिळाली. ठीक आहे. हां तर त्या निमित्तानं कसं झालं की माझाच इतिहास म्हणजे आमच्याच मी ज्या जातीत जन्माला आलो बरं. त्या जातीतला जो इतिहास होता बरं. ते वैभव म्हणजे बाकीचा वेदांचा उपनिषदांचा अभ्यास झाला. ठीक आहे. पण ह्या गोष्टीचा अभ्यास झालेला नव्हता. बरं पण ह्या निमित्तानं माझं चरित्र म्हणजे आमच्या विठ्ठल देवाचं चरित्र बरं. मला पुराणाच्या निमित्तानं मला ते अनुभवत आलं. ठीक आहे ठीक आहे. आता एक तुम्हाला मध्ये एक मी प्रश्न करतो. विठ्ठल बिरदेवाचं पुराण हां. अधिक वारकरी संप्रदायाची परंपरा, याच्यामध्ये साम्य वाटतंय काय तुम्हाला? हो, खूप साम्य आहे. बरं. कारण विठ्ठल आणि वीरदेव बरं. हे महासमन्वय आहे. म्हणजे दक्षिण भारतातलं परब्रह्म म्हटलं तर ते बिरोबा आहे. ठीक आहे ठीक आहे. आनंद वाटला. याच्यासारखं ज्ञान मिळणं अतिशय कठीण झालं आहे. आणि ह्या विठ्ठल बिरदेवाची महती किंवा ज्ञान आतापर्यंत बऱ्याच लोकांनी प्रसिद्ध केलेलं नाही, ते तुम्ही करताय. उदंड तुम्हाला आयुष्य लाभो अशी मी प्रार्थना करतो. थांबतो. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल.